अमरावती शहराची जीवनवाहिनी असलेला राजकमल आणि जयस्तंभ चौक या मार्गाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकी योग्य नसल्याने तो बंद करण्यात आला। त्यामुळे अमरावती शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे। परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। याच अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मनपा आयुक्त सौम्य शर्मा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या समवेत उड्डाणपुलाची पाहणी केली। सोबतच रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासंदर्भात त्या मार्गाची सुद्धा पाहणी केली। तर हा रेल्वे उड्डाणपूल पाहून तो नव्याने बांधण्यासाठी 1.5 ते 2 वर्षाचा अवधी लागणार आहे। त्या अनुषंगाने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपाययोजना करत आहे। हा फार मोठा जुना ब्रिज आहे की जेव्हा मला असं वाटतं की आम्ही लहान होतो तेव्हापासूनचा हा ब्रिज आहे आणि तेव्हापासून याच्यावर असणारी हेवी ट्रॅफिक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं अमरावती शहराचं संपूर्ण मार्केट हे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार आणि त्यासोबत असणारा आपला सराफा बाजार, संपूर्ण मार्केट आपलं अमरावती शहराचं एकाच ठिकाणी आहे। म्हणून आपला हा जो ब्रिजचा तिकडला भाग जर बघितला तर हा संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे आणि रेसिडेन्शियल एरिया चालत असताना ह्या ब्रिजवरून जयस्तंभकडे, राजकमलकडे जात असताना किंवा इतवारा बाजारात जात असताना, रेल्वे स्टेशनला जाताना ह्या ब्रिजवरून लोक जात होते। परंतु आज हा ब्रिज बंद झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आता ट्रॅफिकचं काय होईल, आपल्याला जाताना काय अडचण होईल। म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी आज आम्ही हा पाहणी दौरा केला। या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम, त्यासोबत PWD आणि सर्व अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत ह्या सगळा मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहे त्याला कशा आपल्याला, कारण आपण बघतो रेल्वे स्टेशनकडून येताना जो रस्ता आहे ब्रिजवर अमलपुऱ्यातून उतरलं, रेल्वे स्टेशनवरून उतरलं, ज्याला राजापेठ जायचं असेल तर बेलपुरा आहे, तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो। दुसरा रस्ता आहे की एसटी स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगर म्हणून येतो, तिथे ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमालपुऱ्यातून जाणारा तो छोटे गल्ली आहे, खूप जुनी गल्ली आहे, तर त्याला जर रस्ता आपण तिथे 1 लाखची जमीन घेऊन त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेतला ते कलेक्टर साहेबाकडे त्याची मागणी करणार आहे। आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणाऱ्या जयस्तंभकडे असेल, इतवारा बाजारकडे असेल तर एसटी स्टँडची सुद्धा गर्दी कमी होईल आणि या रस्त्यावरून लोक डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारं जयस्तंभ, राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो। आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलंय की त्या नेहरू मैदानाचा आहे, तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलंय, तिथून येणं जाणं लोक करतात। आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना कारण राजकमल कॉलेज, कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपले या साईडला असल्यामुळे या भागातले लोक येणार ना, त्यांना जर आपण तिथून 2 व्हीलर असेल, ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या ह्या ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे की राजकमलवरून आले की डायरेक्ट ते आपलं त्या रस्त्याने चांबराच्या तिथून डायरेक्ट त्या जयस्तंभवरून तिकडे जाऊ शकते। असे 3 पर्याय आज आपल्यासमोर दिसतात। या तिन्ही पर्यायावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण या ब्रिजला 1.5 ते 2 वर्ष लागणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय आहे, म्हणून सेंट्रलचा विषय आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्या दोन्हीकडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करता येईल यासाठी आमचे प्रयत्न। नेमका काय प्रॉब्लेम झाला या हा नेमका काय प्रॉब्लेम झाला या ब्रिजला? या ब्रिजचा इतका वर्ष जुना झालेला आहे की त्याचं खऱ्या अर्थानं ऑडिट व्हायला पाहिजे होतं। ते रेल्वेचं काम होतं, आपला ब्रिज चांगलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, पण रेल्वेने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। 2 वर्षाच्या आधी हा विषय काढला होता की हा ब्रिज आहे याचा आपण तपासणी कारण जुना आहे, कारण नवीन ब्रिज सगळ्या ठिकाणी होत आहे। मग हा ब्रिज आपला इतका जुना असताना त्यावेळेस मी PWD अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी पाहणी केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही नाही आहे, व्यवस्थित ब्रिज आहे। परंतु 2 वर्षानंतर लगेच आता ती एकदम इमर्जन्सीमध्ये रेल्वे आली, ही रेल्वेवाल्यांची चूक आहे। रेल्वेवाल्यांनी मान्यच करायला पाहिजे, रेल्वेवाले त्यांचं दरवर्षीचं ऑडिट व्हायला पाहिजे, स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे, ते त्यांनी न केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, हा जनतेला भोगावा लागतो। म्हणून रेल्वे स्टेशन, रेल्वे डिपार्टमेंटची फार मोठी चूक आहे, त्यांना आम्ही आता प्रश्न विचारणार आहे आणि आमच्या जनतेला न्याय मिळायला पाहिजे, हाच आमचा